महाड एसटी आगारातील अपघातग्रस्त कर्मचारी गजानन मोरे यांच्या 85 वर्षीय वृद्ध मातेने मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महाड आगाराच्या आवारातच आमरण उपोषण सुरू केले होते। त्यावेळी एसटी प्रशासनाने 2 दिवसात चर्चा करून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर मोरे यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले होते। परंतु त्याला आता बराच कालावधी होऊनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्याने मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह परिवहन विभागाला एक पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी येत्या 15 ऑगस्टपासून सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे। गजानन मोरे हे महाड नवेनगर येथील रहिवासी असून काही वर्षांपूर्वी कामावर असताना त्यांचा अपघात झाला होता। त्यामध्ये त्यांच्या कमरेला पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना अवजड स्वरूपाचे काम करणे शक्य होत नव्हते। त्यामुळे त्यांनी एसटी प्रशासनाकडे हलक्या कामाची मागणी केली, परंतु ही मागणी मान्य न करता प्रशासनाकडून त्यांची महाड आगारातून थेट पेण आगारात शिपाईपदी बदली करण्यात आली होती। याला मोरे यांनी कडाडून विरोध दर्शवून महाड आगारातच हलक्या पद्धतीचे काम देण्यात यावे अशी विनंती केली होती, परंतु प्रशासनाकडून त्यांची ही मागणी मान्य न झाल्याने मोरे यांनी एसटी प्रशासनाविरोधात आपला लढा सुरूच ठेवला होता। स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत मध्यस्थी करूनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर न झाल्यामुळे अखेर मोरे यांनी येत्या 15 ऑगस्टपासून पुन्हा सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। अनेक महिने कामावर नसल्याने मोरे यांना जवळपास 18 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वीपणे एसटी प्रशासन जबाबदार असेल अशी रोखठोक भूमिका आता मोरे यांनी घेतली आहे। गेल्या वेळी उपोषणाला बसली ती आई माझ्या न्याय मिळण्यासाठी, कारण मी भरपूर प्रयत्न केले, मला अजिबात न्यायच भेटत नाही आणि माझा ऑन ड्युटी ॲक्सिडेंट होऊन सुद्धा जर मला एवढं त्रास देत असेल, गेल्या वेळी त्यांनी आश्वासन दिले की 2 दिवसात तुमचं काम करू आम्ही। त्याच्यानंतर आज तारीख किती आहे, त्या तारखेपर्यंत त्यांनी कसलाच माझा विचार केला नाही। मी त्यांना बोललो मला CNG पंप द्या, तरीसुद्धा त्यांनी कुठचाच मला मार्ग दिला नाही। मला बोलते तुम्हाला पेनलाच हजर व्हायला लागेल। आता माझी अशी परिस्थिती आहे की हाही बॉन डाव्या बाजूचा 4थ्या स्टेजला आहे आणि उजव्या बाजूचा 3ऱ्या स्टेजला आहे। डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितले। आता माझ्याकडे आर्थिक परिस्थिती पण काय नाही, 18 महिने झाले माझ्या हातात पगारसुद्धा नाही। माझ्या मिसेसचे एक दागिने ठेवून घर चालवतो। बरेच वेळा त्यांना सांगितले मला CNG पंप द्या, डिझेल पंप द्या, पण बाकीच्या कामगारांना ते देतात। एक कंट्रोल आहे त्याला जे ॲडमिन बसवले, 2 मुली आहेत त्यांना बसवतात, जे मेकॅनिकल आहेत त्यांना CNG पंपावर बसवतात। ह्याच्या आधी भरपूर म्हणजे रोहा डेपोला पण तशा कामगार आहेत, 2 डिव्हिजन ऑफिसला आहेत, ते पण क्लार्कचं काम करतात आणि ते धष्टपुष्ट आहेत। माझ्यासारखे अपंग पण नाहीत आणि मला जो अपंग आला आहे हा ऑन ड्युटी आलेला आहे। त्यांनी एवढा तरी माझा विचार करावा। मी 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे, सहकुटुंब मानगुटीपर्यंत आलेलं आहे, कर्जबाजारी फुल झालेलं आहे, सर्व बँकेतून कर्ज काढले मी आणि आमच्या बँकेतून पण मॅनेजरचा फोन आला का तुमच्या जे सभासद आहेत त्याच्या पगारातून वसूल करण्यात येईल। माझा जो कर्ज तो स्टॉप झाला आहे तो, कारण माझा इन्कमच नाही, माझा पगारच येत नाही, पगार पण दिले ना त्यांनी रजेचं मला, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मी आता 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे सहकुटुंब। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।